नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। चला तर रव्यापासून आपण खीर बनवूया गुरुपौर्णिमेला। अगदी टेस्टी होते खीर। इथे पॅन घेतलाय मी, गरम करायला ठेवला। 2 चमचे साजूक तूप घालूया आपण। आता तूप गरम होते आपलं, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालूया। बारीक रवा मी घेतलाय। रवा चांगला तुपात भाजून घ्यायचा आपल्याला, सोनेरी कलर येतो। अगदी मीडियम गॅस करून 2-3 मिनिटं आपण रवा भाजून घेणार आहे। आता मी रवा काढून घेतला, रवा भाजलाय ताटामध्ये। त्याच पॅन मध्ये आपण 2 चमचे घेऊया साजूक तूप। जास्त तूप पण नाही लागत। आता बदाम, काजू, चारोळ, मनुका आपण हे सर्व तुपात आता परतून घेणार आहे। असं तुपामध्ये परतून घेतलं का त्याची टेस्ट वाढते अजून खिरीत मध्ये घातल्यावर, म्हणून आपण तुपामध्ये परतून घेणार आहे। आता त्याच पॅन मध्ये मी दूध ओतणार। आता मी 1 लिटर दूध घेतलंय गाय म्हशीचं, तुम्ही गायचं पण घेऊ शकताय, पण अर्धाच लिटर मी घालणार आहे। आता आपण रवा घालूया ह्याच्यामध्ये। रवा घातला पटकन लगे हलवून घ्यायचं, गाठी होणार नाहीत। न हलवलं तर गुठळ्या तशाच राहतील, म्हणून पटकन हलवून घ्यायचा। सर्व रवा आपण ह्यामध्ये घातला दुधामध्ये। दुधाला मी उकळी आणून ठेवले होते, गरम होतं दूध म्हणून पटकन लगेच उकळी आली ह्याला। आता 1 चमचा वेलची पावडर घालूया आणि 1 वाटी साखर घालूया आपण। ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मी साखर घेतली। साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकताय, पण खीर थोडी गोड असलेली छान लागते। तुम्ही पण गुरुपौर्णिमेला उद्याच्या खीर बनवून बघा, भारी बनते ही खीर। जास्त मेहनत नाही, काय नाही, पटकन होणारे घरातल्या साहित्यामध्ये। थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि हलवून घेऊया परत एकदा। ही 4 जणांना खीर पुरेल एवढी होणार आहे। बघा दाटसर झाले, जास्त पातळ नाही, जास्त दाटसर नाही, चमच्यानं खाण्यासारखी झाली। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा, मैत्रिणींना शेअर करा। अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण। आता मी पत्तेलमध्ये काढून घेतले। खूप सुंदर दिसते बघा, चवीला तर अप्रतिम झाले। वरून थोडं साजूक तूप घातले मी। चला मग अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण। धन्यवाद, बाय बाय।